अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. कुणीतरी म्हटलंय, हौसला होना चाहिए, जिंदगी तो कहीं से भी शुरू हो सकती है. म्हणजे काय तर तुम्हाला इच्छित अंतिम ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर वाटेत येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणींना संकटांना मात करून पुढे जाण्याची जिद्द निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी लागतो तो ध्यास. पण या सुंदर प्रवासामध्ये तुमच्यावर प्राजक्तासारखा सुगंध पसरवणारी व्यक्ती जर जोडीदार म्हणून मिळाली ना तर ते अंतिम ध्येय सुगंधित होतं आणि सुंदरही दिसतं. अशीच आजच्या प्रेमाची गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीतल्या लग्नाला झालेली आहेत अडीच वर्ष, पण मैत्रीची संख्या मोजूच नाही असे म्हणतात, ती अगाध असते. तर अशा आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती प्राजक्ता मिलिंद शिंदे. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. एका खलनायकाची चं आगमन झालेलं आहे. प्राजक्ता घाबरलीच, तिकडेच राहिली. बघा मिलिंद सर काय आहे बरोबर नाही. तिला वाटलं तिचं वेगळं नाव घेतलं की वेगळं नाव घेतलं. खलनायकाच्या नायिका खूप आहेत पण तू हृदयातली नायिका तूच आहेस. मिलिंद आणि प्राजक्ता तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे रसिक वाट पाहतायत. या खलनायकाला सुद्धा प्रेमाची गोष्ट असूच कशी शकते. तर ऐकूया आपण. प्राजक्ता ये बस. थँक्यू. प्राजक्ता, मला तुझं विशेष कौतुक आज असं वाटतंय की एका खलनायकाबरोबर तू प्रेमच कसं केलंस. अर्थातच ही मजा आहे. नायक म्हणजे पडद्यावरचा नायक वेगळा आणि तुझ्या मनातला नायक वेगळा. पण मिलिंद सर, मला तुमचं विशेष कौतुक आहे की प्राजक्ताला आज पहिल्यांदा आमच्या या आपल्या या दूरदर्शनच्या या सुंदर मंचावर पहिल्यांदा घेऊन आलाय. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. मिलिंद सर, अनेक भाषा तुम्हाला छान येतात. हां, तर प्राजक्ताला वेगवेगळ्या भाषांमधून तुम्ही आता मला मागणी घालून दाखवा. ही तुमच्या NSDची टेस्ट आहे अशी समजा. नाही माझ्याशी लग्न करशील का? विल यू मॅरी मी? आप मुझसे शादी करोगी? नाही नाही नाही, प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही फेल केलेला आहात. सांगा ना तुमची नगरची भाषा कशी आहे ती? नगरची भाषा खूप रफ आहे ती, पण ती त्याची एक मजा आहे. आम्ही समजा पुण्याला वगैरे कुठे असू, मुंबईला कुठे असू, तर आवाज जरी ऐकला ते आम्ही ओळखतो की हा नगरचा आहे. हा, कसा? की त्याचे काही आहेत की बोलण्यामध्ये म्हणतात की अरे चल ना भो, अरे चल ना, निघ ना येतो ना, आवर ना, चल ना. हा एक असं तर रागडे पण त्याच्यामध्ये आहे. सो बऱ्याच वेळ झालेले असं आहे. आणि मुंबईला पुण्याला असताना स्टँडवर जरी कुणी इकडे तिकडे माणसं फिरत असली ते कळतं की हा नगरचा आहे. आणि विचारतो मी त्यांना जाऊन, तुम्ही नगरचं आहे का? आणि ते बरोबर निघतं, ते नगर सांगतं. किती गोड असं ना सगळं. तुम्हाला इंग्रजी भाषा पण वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे UKची, US ची, मुंबईची सगळीच इंग्रजी भाषा छान येते ना? हां, म्हणजे ब्रिटिश बऱ्यापैकी बोलतो आपण, बाकी एवढं हे नाही. पण मला इंग्लिश भाषेची फार आवड आहे. मला इंग्लिशबद्दल फार प्रेम आहे. आणि नेहमी असं वाटतं की आपण इंग्लिशबद्दल काय म्हणतात की जाणीव आपल्या जागृत होण्याला फार वेळ लागला मला. पण आपण म्हणतो की देर इज नेव्हर लेट. हां, आणि इंग्लिशमध्ये सतत वाचन केल्यामुळं इंग्लिश न्यूज बघायची सवय मला. म्हणजे कुठली बातमी 2 ठिकाणी बघायची. पेपर वाचले तर 2 वाचायचे. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स वाचला तर मग टाइम्स ऑफ इंडिया सुद्धा वाचायचं. मग ते बरोबर ते त्या शब्दाचं तिकडं काय नियोजन केलेलं आहे, शब्दांची बांधणी कशी आहे, वाक्य कसं रचलं गेलंय, अभ्यास करावा तर असा. मिलिंद सरांची ही एक वेगळी ओळख आता महाराष्ट्राला होते की अतिशय उत्तम इंग्रजीवर प्रभुत्व. मराठी येतं, वेगवेगळ्या भाषा येतात. पण आता मी प्रेमाच्या गोष्टीकडे येते. प्राजक्ता ही आमची इंजिनियर मुलगी. या खलनायकाने तुला कसं काय प्रपोज केलंस आणि तू आधी हो कसं काय म्हटलंस?
इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा, अरे वा, तू आता पहिल्यांदा म्हणा इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हटल्यावर मला आणखीनच मजा आली. हा, सांग. म्हणजे मिलिंद आणि आम्ही फोनवर बोलायचो. कशासाठी? नॉर्मल बोलायचं. हा मला फोन करायचा किंवा ह्याच्या समजा एखादी मूवी बघितली किंवा सिरियल अगं, पण बघितली. ओळख कशी झाली? ओळख झाली फेसबुक मार्फत. शाबास, फेसबुकचा असाही चांगला उपयोग आहे माहित नव्हतं. अच्छा, फेसबुकवर. हां, हो, फेसबुकवर ओळख झाली. मी रिक्वेस्ट सेंड केली होती आणि याने ॲक्सेप्ट केली रिक्वेस्ट. आणि मग त्यानंतर चॅटिंग सुरू झालं. आणि माझा एक मित्र आहे, तर तो इव्हेंट ऑर्गनाईज करतो. अच्छा. तर इव्हेंट ऑर्गनाईजच्या निमित्ताने आमची भेट झाली. आणि मग त्यानंतर मग मोबाईल फोन नंबर एक्सचेंज वगैरे झाले आणि बोलणं स्टार्ट झालं. सो त्याचं मला आठवतं आहे, त्याचा देवमाणूस सिरियल चालू होती. आणि देवमाणूसचं एक सीन इतका व्हायरल झाला तर ते सगळीकडे कंटिन्युअसली हाच दिसायला लागला. आणि मी म्हटलं तर ह्याला आपण फोन करून सांगूयात की हा सीन अतिप्रचंड आवडलेला आहे आणि सगळ्यांना वेड लावलेलं आहे. मग मी ह्याला फोन केला. त्याला सांगितलं की तुमचा सीन खूप चांगला झालेला आहे आणि अतिप्रचंड आवडला आणि माझे सगळे मित्र मैत्रिणी सगळ्यांना, म्हणजे माझे मावशी काका सगळे बघायचे ती सिरियल. तर मग ते रिपीट टेलिकास्ट पण 2 वेळा बघायचे असं. तर मग मी याला फोन केला नाही, याला सांगितलं. ह्याने फक्त हां 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 त्यांना फार स्तुती आवडत नाही. मग इतकंच केलं. आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या विषयावर बोलायला लागला. म्हणजे राजकारण झालं. मग आम्ही 1 तास कंटिन्युअसली बोलत होतो. सो असं कधीच वाटलं नाही की हा प्रपोज करेल मला. म्हणजे एवढं जनरिक बोलत होतो आम्ही. आणि अचानक एका रात्री फोन आला आणि मला म्हणाला लेट स्टार्ट लिव्ह टुगेदर. वाव. बर, मग धक्का बसला की काय? अशी उभी होतीस ती खाली बसलीस पण? हो, लिटरली. मी माझ्या कॉलनीमध्ये फिरत होते, माझ्या सोसायटीमध्ये, आणि ते मी मटकन खाली बसले. मी म्हटलं की काय? मग ह्याने परत सेम तसंच म्हणाला. मग मी थोडा विचार केला. मी पहिल्यांदा नाही म्हटलं आणि फोन कट केला. आणि मग मी थोडा विचार केला की दिस इज समथिंग डिफरंट. आय शुड नॉट मीट हिम. म्हणजे असं म्हणू शकतो की आय लव्ह यू, आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. हे असं हे असं प्रकाराचं नव्हतं, हे काहीतरी वेगळं होतं. सो आय फेल्ट दॅट. आणि मग मी त्याला भेटले आणि जाणवलं की नाही, ही इज समथिंग डिफरंट वॉट आय वॉज लुकिंग फॉर. आणि मग लव्ह स्टोरी सुरू झाली. मिलिंद सर, फेसबुक पासून सुरू झालेली ही मैत्री आहे, पण तिच्याशी लग्नच करावं असं का वाटलं तुम्हाला? त्या बोलण्यात कळत होतं आणि घरूनही चालू होतं की करायला पाहिजे. पण तुम्ही आता बघितलं असेल की ती आधी मला सर म्हणत होती आणि नंतर आदरच संपला सगळा. एकदम आरे तुरेवर झाले. म्हणजे मित्र होता किंवा जेव्हा लांब होतो तो सर तुमचं काम आवडलं, तुमचं काम आवडलं. आणि लग्न व्हायच्या आठवड्याभर आधीपासून अरे तुरे एकदम फक्त चहा आणायला आणि रामागड्यासारखं नाही वागवलं. नाही, प्राजक्ता म्हणजे खरंच आमचे प्राजक्ता आहे. ती इतकी छान आहे, इतकी सुगंधित आहे ना, म्हणून तुम्ही एवढं छान सगळं करू शकलेला आहे. तो विरोध नाही झाला. पडद्यावर दिसणार खलनायक बहुतेक वेळेला असं भीती असते सगळ्यांची. काय विरोध झाला घरी तुझ्या? माझ्या घरी तिच्या आईने विचारलं होतं मला, तुम्ही जसे सिरियल मध्ये बायकांना मारता वगैरे तसंच तुम्ही हे आहात का, तसेच करता का तुम्ही? तसंच आमच्या मुलीसोबत केलं तर काय? तर मी म्हणलं पडद्यावर एखादा माणूस खून करतो म्हणजे काय, तो रस्त्यावर इकडे तिकडे खून करत फिरत नाही. किंवा पिस्तूल गोळ्या जेव्हा मारतात तेव्हा ते काही खऱ्या गोळ्या मारत नाही. नंतर पण ते काय पिस्तूल घेऊन फिरत नाही. पण ते इमेजच एवढी हे झाली होती का, इमेजपेक्षा तुमचा इतका जिवंत अभिनय आहे ना, त्यामुळे ते तुम्ही तसंच करत असाल असं आम्हाला वाटतं. म्हणून रुखवतीमध्ये पण आम्ही तलवारी, नंतर लाटण्याच्या ऐवजी ते काय केलं तर हे, आणि मिरचीचा एक आम्ही बॉक्स दिला, काय जर केलंच तर मग डोळ्यात घाल असं. चला, ही सगळीच गंमत आहे. पण मग झालं कसं ते? मग मिलिंद माझ्या आईला म्हणाला की ते तुम्हाला एक 5-6 महिन्यानंतर कळेल की मी माणूस म्हणून कसा आहे असं.
माझ्या आईला सुद्धा लोक विचारतात की समजा याला भाजी नाही आवडली तर काय फेकून बिकून मारतो का वगैरे, भिंतीवर थाट आदळतो का वगैरे, त्याने एखादी गोष्ट पसंत नाही पडली तर ते असं वागतात वगैरे. किंवा कार्यक्रमाला गेलो कुठल्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये तर मुली सपसप बाजूला सरकतात, काय आपल्याला धरून ओढेल की काय, थोडस अंतर, बाई तो आला, अगं बाई तो आला. किती छान ना मिलिंद सर, मला इतकं कौतुक आहे. कुठून सुरुवात केली तुम्ही आणि कुठे तुम्ही पोहोचलात. NSD, FTI या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमधून ताऊन सुलाखून निघालेल्या आहेत आणि आता तुम्ही डॉक्टरेट करतायत. म्हणजे मला वाटतं पुढचा जो आपला इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यात डॉक्टर मिलिंद शिंदे असं मी म्हणणार आहे. कशामध्ये करताय मुळात ही डॉक्टरेट? विजय तेंडुलकर यांचं जे साहित्य आहे, म्हणजे नाटकं त्यांची, तेंडुलकरांच्या नाटकातील स्त्री भूमिका असं संशोधनाचा विषय. अरे बाप रे. तर मागचे आता मी 7-8-9 वर्ष झाले करतोय. तर खूप आधी व्हायला पाहिजे होतं सगळं. मगाची म्हणल्याप्रमाणे पण मी नेहमी असं देर इज नेव्हर लेट, जिथून वाटलं तिथून सुरू करू. आणि हे झालं की मला स्वस्थता अर्थशास्त्रामध्ये करायचं. हो ना. पण मिलिंद सर, कुठलाही तुमच्या घरी काही संबंध नाही अभिनयामध्ये वगैरे? वडील तर तुमची MPSC परीक्षा वगैरे देखील, MPSC ना, आणि पोलीस खात्यामध्ये? नाही, रेव्हेन्यू खात्यात. रेल्वे. मग काय, कसं काय तुम्हाला म्हणजे काय हो, कसं काय म्हटलं त्यांनी इकडे येण्यासाठी? नाही, त्यांनी कधीच हो नाही म्हटलं. मला पहिल्यापासून त्यांचा विरोधच होता या सगळ्या गोष्टींना. त्यांचं मध्यमवर्गीय कुटुंबाचं असं असतं की कुठलंही असं क्षेत्र जे आहे कला वगैरे, तिथे आपलं कोण आहे असं म्हणतात. आम्हाला एक मुंबईच्या बाहेरच्या लोकांना एक सवय, तिथे आपलं कोण आहे, तिथे आपलं कोण ओळखीचं आहे, तिथं आपल्याला कोण सांभाळेल. आणि एक अजून रुजलंय की धर्मेंद्र, मग सनी देओल, मग सुनील दत्त, मग संजय दत्त, अमिताभ बच्चन, अभिषेक, आपलं कोण आहे तिथं, कोण करणार. आणि पुन्हा तेव्हा अशा जाणीवा रुजत होत्या की अशा रंगाची माणसं, अशी दिसणारी माणसं सिनेमात काम करतात का. पण तो थोडीशी पेरणी केली होती, ओमपुरी यांनी पेरणी केली होती. पण एका ओमपुरीच्या जीवावर तुम्ही अखंड आयुष्य स्टेकवर नाही लावू शकत. तर वडिलांचं असं होतं की तू 900 रुपयाची नोकरी कर, ते 900 रुपये तुलाच ठेव, त्यातला 1 रुपया आम्हाला देऊ नको, पण कर. पण मग त्यांना मी कुठून तरी माहिती मिळवली की म्हटलं नाही, NSD वगैरे केलं ना तर मग आकाशवाणीमध्ये नोकरी लागते, दूरदर्शनमध्ये नोकरी लागते, असं वगैरे करून नोकरीची अशी पेरणी केली आणि मग तयार झाले. तरी पण ते फार समाधानी नव्हते. म्हणजे आमचे मित्र माझ्या पश्चात कधी घरी गेले तर त्यांना सांगायचं त्याची लाईन चुकलेली त्याला सांगा, त्याची लाईन चुकलेली त्याला सांगा. अजूनही वेळ, इव्हन मी जेव्हा NSD पास आउट होऊन आलो तेव्हा पण ते मला म्हटले होते अजूनही चान्स आहे, अजूनही कर, तुझं झालं ना आता एकदा, तुला जे वाटतं ते केलंच ना तू आता हे कर. आणि दुसरी गोष्ट म्हणे, जर तू झालास, तू IAS IPS सिक्युअर केलं सीट, तर 3-4 वर्षाची रजा घे आणि हे कर तू. पण हे पण असू दे सोबत. पण नंतर नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा सिनेमा आला आणि मग त्यांना वाटलं त्यासाठी मला पुरस्कार वगैरे मिळाले. म्हणजे पहिल्याच सिनेमाला तुम्हाला तुमच्या नावाची खुर्ची असते तर ते त्यांना भावलं. आणि नंतर मग मला म्हणत होते की आता मला मिलिंद शिंदेचे वडील म्हणतात. पूर्वी किंवा RJ शिंदे तहसीलदार किंवा असं होतं, पण नंतर मग ते मला मुलाच्या नावाने ओळखतात. मग त्यांनी ते कबूल केलं की ते म्हणतात मुला हाताशी आला, हात तो त्याचा गमवतो, आता मी समाधानी. आता हे मला नाही म्हटलं, ते माझ्या आईला म्हटलं. पण मिलिंद, त्याच्या आधी तुम्ही ती फुलराणीमध्ये काम केलं. ती फुलराणी वामन केंद्रेंचं सरांचं. काय एवढा विश्वास की त्यांनी तुम्हाला का घ्यावं? म्हणजे मला असं म्हणायचं नाही, पण NSD करून आलं, FTI करून आलं, हे शिक्षण झालं. शिक्षण केल्यानंतर लगेच काय म्हणजे कुठलाही सर्जन असेल तर त्याला काही ऑपरेशन करायला मिळत नाही ना, तसंच भूमिका मिळायला पाहिजे ना. तो कसा होता प्रवास सगळा? मला काम मिळत नव्हतं काहीच. मी राहत होतो बेलापूर, CBD, तिकडून यायचं. तेव्हा फ्लायओव्हर वगैरे नव्हते, कामच सुरू होत होती. आणि तेव्हा ते सगळे चकचकीत स्टेशन्स होते, म्हणजे सानपाडा, जुईनगर, CBD, परदेशी गेल्यासारखं वाटायचं. अंडरग्राऊंड स्टेशन होते, तिथे जाऊन बसायचं तास असं की पण मुंबईला जायचंय, पण कुणाकडे जायचंय आणि काय कोण उभं करणार. आता सारखं ईमेल, व्हॉट्सअप वगैरे असं काही तेव्हा फार लवकर आलेलं नव्हतं. प्रत्यक्ष जाऊन भेटून त्या माणसाची वाट बघून. तर मी म्हटलं तर नोकरी करूया आपण कुठतरी. तेव्हा उषा किरण टेलिव्हिजन, जे नंतर इनाडू, नंतर मग ते हे झालं काय त्यांच्या जागा निघाल्या होत्या, प्रोड्युसर, डायरेक्टर, फ्लोअर मॅनेजर, इन्चार्ज वगैरे. मी तो फॉर्म भरला आणि त्यांनी मला पास केलं. त्यांनी मला पगार विचारला, किती घ्याल पगार? मी त्यांना सांगितलं की आता तेव्हाची माझी कुवत बघून मी सांगितलं की मला द्या 15,000 रुपये. 15,000. तेव्हाच मला वाटलं
म्हटलं कमी सांगू नाही तर मग नको म्हणतील. ते म्हणले नाही इतना कहा देंगे हम आपको, इतना नहीं दे सकते आपको. मी म्हटलं मग किती द्याल? ते म्हणले की मग आम्ही तुम्हाला देऊ 2,500 रुपये. 2,500. मग तेव्हा असं वाटलं की NSD आणि FTI ची किंमत ही आहे. आई ग. तर घर म्हणजे पुढचं आहे. म्हणजे त्यांनी तर घर केलं होतं, घर मी केलं होतं, तरी मी त्यांना हो म्हटलो. आणि तयार झालो आणि म्हटलं की आता जाऊया नगरला. घरी सांगितलं की मी येतोय म्हणून. तर मला सांगितलं की अमृता सुभाषचा फोन आला होता. मग मी नंबर मिळवला अमृता सुभाषचा. तेव्हा नुकतेच मोबाईल येत होते पण सगळ्यांकडे नव्हते. नाही तुला वामन काका तुला शोधताय की त्यांना भेट जाऊन. आता मी राहायचो आमदार निवासात, तिथं होती पिवळी येलो पेजेस. त्यात मी केंद्रे शोधत पाहिलं तर 5 केंद्रे मिळाले. पण मला सरांचं नाव पूर्ण माहीत होतं यासाठी की मी ज्या शाळेत शिकलो त्याच्या शाळेत आम्ही मला सिनियर NSD मध्ये. तर त्यांचं लायब्ररीच्या पुस्तकावर नाव येतात. मृत्युंजयमध्ये तेव्हा कळायचं की 70 साली कोणी वाचलंय, 82 साली कोणी वाचलंय. त्यात वामन महादेव केंद्रे असं नावही वाचलं होतं एका पुस्तकावर. त्यावर फोन लावला सरांना मी. ते म्हणे उद्या ये भूपेश गुप्ता भवन. आता सरांना वाटलं की मला सगळं माहिती आहे. मी कुठे भूपेश गुप्ता भवन आहे कुठे? तर कुठे म्हणलं सिद्धिविनायकच्या बाजूला. बरं मला ईस्ट वेस्ट कळत नव्हतं. तेव्हा नवीन आलो होतो मी. तिकीट मागता नाही बांद्रा वेस्ट द्या, पार्ला ईस्ट द्या असं तिकीट मागायला. आणि पुन्हा दुसरी गोष्ट स्टेशन या बाजूला येणार आहे की स्टेशन त्या बाजूला येणार. ईस्ट का वेस्ट? जाऊन भेटलो. त्यांनी मला गाणं म्हणायला सांगितलं. आणि हा त्या नाटकात जे पात्र होतं त्यांनी ते म्युझिकल केलं होतं की तो बोलता बोलता गाणी म्हणतो आणि नाचतो वगैरे. तर NSD मध्ये तेवढं एक बरं असतं की तुम्हाला ह्या छोट्या छोट्या अंगांचं थोडं ज्ञान असतं. अर्थात तुमच्या टेस्टमध्येच ते विचारतात अंगात रिदम आहे का, अंगात ताल आहे, ठेका आहे का, लचक आहे का, आवाज फोल्ड होतो मोल्ड होतो का, या शब्दांना झोके देता येतात का तुम्हाला. तर हे ते बघतात. त्यामुळे ते थोडं अंग तिथं येत असते. तर तिने मला गायला लावलं आणि मला म्हणे की उद्यापासून तालमीला येतो. मी आता त्यांना काय सांगू मी कुठल्या कारणासाठी आलो. सकाळी मी कुणाला काय कबुलाल करून आलेलो आहे की आपल्याच डिग्रीची किंमत मी अशी करून आलेलो आहे तिथे. त्यांना म्हटलं सर माझी काही राहायची व्यवस्था नाही आहे. तर म्हणजे बघा मग तू बघ काय करायचं. तुम्ही मित्रांना सांगितलं की निर्मिती संस्था चंद्रलेखा, निर्माते मोहन वाघ, दिग्दर्शक वामन केंद्रे सर आणि एवढी मोठी संस्था आहे, मला करायचं आहे. मग मित्रांनी मला त्यावेळेस मदत केली. बाळासाहेब थोरात तेव्हा आमदार होते. तर त्यांच्याकडे जे आउट हाऊस आहेत ना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जे क्वार्टर्स असतात तिथे माझी राहण्याची व्यवस्था. आणि मग नाटक रोज मी ते जे मेहता रोडवरून भूपेश गुप्ता भवनला यायचो आणि रोज म्हणायचो की मला नगरला परत जायचं नाही. कारण असं म्हटल्याशिवाय तुम्हाला मुंबईत टिकावं लागणार नाही. कारण रोज माणसं येतात उस्मानाबादवरून, पुण्यावरून, बीडवरून रोज कलाकार येतात. एक गाफील क्षण आणि तुम्ही बिझनेसच्या बाहेर. वा वा वा. आणि मग तेव्हा म्हटलं की मला परत जायचं नाही. वारंवार स्वतःला सांगायचं मला नगरला परत जायचं नाही. आणि त्या नाटकाला मला पुन्हा नॉमिनेशन मिळालं बेस्ट ॲक्टर्स. नाटकात 2च एंट्रीज होत्या. अर्थात ते सगळे श्रेय वामन केंद्रे सरांचे. आणि पुन्हा तेच की पहिल्या नाटकाला तुम्हाला मिळेल ते नाटक बघितलं गजेंद्र हॅगेन. अरे वा वा वा. इथे मी एक अर्धविराम घेते. प्राजक्ता तुला मिळालेलं हे खरं तर पूर्ण पॅकेज होतं. म्हणजे हा सगळा स्ट्रगल वगैरे तू तसा पाहिला नाहीयेस. हो. पण एकूण भूमिका पाहिल्यानंतर किंवा मिलिंद शिंदे हा माणूस म्हणून खूपच ग्रेट आहे. पण हा व्यवसाय करणारा पूर्ण वेळ व्यवसाय करणारा पती तुला चालणार होता म्हणजे का माणूस बघितलास तू फक्त? मी माणूस बघितला फक्त. पण मग घरी म्हणाले नाही काय नाही पैसे मिळाले वगैरे तर काय करायचं वगैरे असं? नाही मी त्याचे बऱ्यापैकी मूवीज बघितले नव्हते. मी फक्त त्याच्यातला माणूस बघितला आणि मी घरी सांगितला की मला आवडलेला आहे पुढचं तुम्ही बघा म्हणून. मग माझ्या बाबांनी सांगितलं की ठीक आहे तू घरी बोलव आपण बोलूयात चर्चा करूयात. आणि मग हा घरी आला मागणी घेऊन. एकदम सहज असं सगळं. आता लग्नाला 2.5 वर्ष झाली आहेत. एखादी तरी तक्रार आई वडिलांना केली आहेस की नाही? नाही तक्रार नाही केली. नाही. आज जे काय आम्ही पाहिलंय ना त्याच्यामध्ये म्हणजे पती मेरा परमेश्वर आहे और वो मेरा ही है अशा पद्धतीचे प्राजक्ता. म्हणजे तुम्ही ड्रेस कुठला घालायचा, चष्मा कुठला घालायचा, चप्पल कुठली घालायची सगळंच ती ठरवते. म्हणजे किती प्रेम आहे बघा. म्हणजे भूमिका निवडताना पण तुम्ही इतके चोखंदळ आहात. तेच तसंच तुम्ही ती फेसबुकवरची मैत्रीण
पण शोधण्यामध्ये एकदम रत्नपारखी आहात हे मात्र आज तुम्ही सिद्ध केलेलं आहे. नॉट ओन्ली मिसेस राऊत, पण त्यासाठी तुम्हाला नाटक सोडावं लागलं का? तो फारच किस्सा आहे. गजेंद्र अहेरे मुळे मी सिनेमात आलो. त्या फुलराणी चालू होतं आणि निर्माते मोहन वाघ होतं. मोठं नाव, अतिशय मोठं नाव, म्हणजे सुधीर भट आणि मोहन वाघ म्हणजे स्टॉलमेट्स. हो हो. तर गजेंद्र अहेरेने त्याच्यात मला 2दा-3दा विचारलं होतं. त्यांनी एक सिरियलसाठी विचारलं होतं. तेव्हा मी मोहन काकांना म्हटलं की काका मला जायचं नाही, नाटकाला प्रायोरिटी द्यायची. पुन्हा असं होत होतं की उपकाराची जाणीव होती की यांनी आपल्याला पहिलं काम दिलंय. वामन केंद्रे सरांनी आपल्याला नगरवरनं लिटरली उचलून या नाटकात आपल्याला प्लेस केलं इथे. तेव्हा मी गजेंद्रला नाही म्हटलो. तो नाराज झाला. पुन्हा त्याने एक कादंबरी आणली, डोंगर म्हातारा झाला, अनिल बर्वेंची कादंबरी. त्यातला जो मेन होता तेव्हा तो सिनेमा करत होता, तो म्हातारा. तेव्हाही मी मोहन काकांना म्हटलं की मला जाऊ द्या. नाही म्हणे. त्यांनी फोन आपटला आणि मला म्हटलं की इथून फोन आपटताना मला म्हटलं इथून पुढे तू फक्त फुलराणीच करणार. नंतर मात्र नॉट ओनली मिसेस राऊतच्या वेळेस थोडी तारखांची खालीवर गल्लत झाली आणि मी मोहन काकांना म्हटलं की आधी तारीख ही होती, आता तारीख ही आहे, तर माझ्याकडनं काही चुकलेलं नाही आहे, तर मला हे करू द्या. त्या दिवशी माझं शूटिंग होतं पुण्याला आणि मला गजेंद्रने सांगितलं होतं की मी तुला 2:30 वाजता सोडतो, तुझा प्रयोग संध्याकाळी 8 वाजता आहे. पण 8व्या दिवशी माझं आणि वाघांचं बोलणं झालं की मला थोडं नाही जमणार. मोहन वाघांना तुम्ही मी करणार नाही असं म्हणू शकत नाही. तेच शब्द बदलून फक्त अर्थ तोच, वास तोच यायला हवा त्याचा. मी म्हणलं मला रजा देता का, म्हणजे मला थोडं सोडलं तर बरं होईल, फोन ठेव. तर मी म्हटलं हे असंही बरं झालं की फार वादावादी नाही झाली. नाही ना पण ऐका ना, नाही पण ऐका ना, असंच नाही झालं. ते फोन ठेवला आणि गजेंद्रला म्हटलं की मी आहे. तर तो मला मी तुला सोडतो बरोबर, 2:30 वाजता सोडतो, तू पोहोचशील मुंबईला. मी म्हटलं नाही, आता मी पूर्ण मोकळा आहे दिवसभर. पण त्या सिनेमाने पुन्हा आपल्याला नाव दिलं, कारण सगळ्यांचा शेवट सिनेमाच आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये नाटक का करत होतो तर मला सिनेमात जायचं. मी मुंबईत नाटक का करत होतो मला सिनेमातच जायचं. मी सिरियलमध्ये का काम करत होतो मला सिनेमात जायचं होतं. मला पहिल्यापासून ठरलं होतं मला सिनेमातच काम करायचं. म्हटलं ना अंतिम ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला तो ध्यास. त्याच्यामुळे फक्त एक निर्णायक क्षणी मात्र तो ठाम निर्णय घ्यायला लागतो. हो ना, हो ना. पण ती नाही म्हणण्याची ताकद कशी येते ते मी तुम्हाला विचारणार आहे. पण प्राजक्ता, जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा ते खूपच व्यस्त होते. म्हणजे एस्टॅब्लिश आणि मिलिंद शिंदे असं नाव होतं. तुला वेळ किती द्यायचे किंवा वेळ देत नाही म्हणून तुझी चिडचिड व्हायची का? खूपच व्यस्त होते. मुंबई, पुणे, मग आणखीन कुठे कुठे शूटिंग यायच्या त्यांचं असायचं. मग कसं ऍडजस्ट केलं? नाही, ते त्यानेच ऍडजस्ट केलं. त्यातून सुद्धा वेळ काढून तो मला फोन करायचा. आम्ही अगदी तासनतास बोलायचो. शनिवार रविवार तुम्हाला सांगितलं, शनिवार रविवार पुण्याला यायचंच, नाही तर मी येईन. मॅडम काही बोलायलाच तयार नाही तुमच्याविषयी विरोधी. नाही, मी तसं वागतच नाही. कारण खरंच खलं काढूनच टाका तुम्ही त्यातले. खलं बाजूला काढा आणि तो नायकच आहे खरं. पण ते माणूस म्हणून इतरांशी पण तसेच आहेत की दिलेला शब्द पाळणे, नंतर तिथे वेळेवर पोहोचणे आणि आपलं जे वेळेवर म्हणजे अगदी वेळेचा अगदी पक्का आहे. आज आम्ही घेतला त्याचा धसका घेतला. 2 फोन आले तसं कळल्यानंतर मी धावत सुटले. मिलिंद सर आलेले आहेत म्हणून तर इतकं मोठं म्हणजे काय पुरस्कार मिळाला नाही. सगळेच पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. नाही पण हीच वेळ तर जमत नाही. एक कोणीतरी असतं ना तसं, अजिबात जमत नाही. 3ला जायचं तर 11ला सुरू करा. कुठं जायचं आहे तिथे कुणी आपली वाट बघत आहे. सगळ्यांनीच वेळ पाळून कसं जमेल? अरे असं नाही, वेळ म्हणजे वेळ. ह्याचा वेळ म्हणजे इतकं वेळ असतं की हा 5 मिनिटं म्हणजे 4 मिनिट 59 सेकंद लगेच खाली उतरणं लिफ्ट. आणि तुला 3ला जायचं तर 11 वाजता सुरुवात करावी लागते. सुरू करा, उठा, चला. सगळे वडील सुद्धा कुठं जायचं असेल तर जायचं असतं हिला, पण टेन्शन बाकीच्यांना असतं ही पोहोचेल का. चला, हा तर एक म्हणजे आपल्या भांडाचा एक छान मुद्दा असू शकतो. मिलिंद सर मला सांगा, नाही म्हणायची ताकद कुठून येते हो? कारण इतका स्ट्रगल केलेला असतो. मग ही भूमिका केली तर ह्याच्यातून नुकसान होईल आणि ही भूमिका केली तर आपण पुढे जाऊ, यामध्ये मानसिक घालमेल होत नाही? अरे ती पुनराणीसारखं नाटक सोडायचं दोन्ही बाजूने, की ज्या माणसाने तुम्हाला एवढी मोठी संधी दिली त्याला आपण नाही म्हणतात तरी त्यावेळेला ते दुखावणंच असतं.
आणि जे आपल्याला माहीतच नाही आहे ते करायचं. याच्यामध्ये कसं शोधायचं असतं, कसं शोधलं तुम्ही? ते मूळ ठरलेली वाट तीच होती, सिनेमात जायचे. आणि त्याच्याआधी दोनदा तीनदा मी ते धक्के मारून पाहिले होते. दोनदा तीनदा वाट कोरायचा प्रयत्न केला मी, पण काय वाट सापडत नव्हती. पण मी म्हटलं की सदा सर्व काळ तुम्ही सगळ्यांना सुखी नाही करू शकत. अरे हो की बरोबर. सगळ्यांना आपण सगळ्यांसाठी आपण चांगले नाही होऊ शकत. कधीतरी एकदा एक निर्णायक भूमिका घ्यायला लागते. नाही तर मग आयुष्यभर आपण नेहमी असं म्हणतो की एखाद्या सिरियलला सिनेमाला असिस्टंट डिरेक्टर आहे, तो काही असिस्टंट डिरेक्टर व्हायला आलेला नाहीये. मी पाय फक्त फुलराणी करायला आलेलो नाहीये. तर मला आता ठरवलं पाहिजे की मला जायचं असेल पुढे तर थोडा रोष घेऊ, पण पुढचे पाऊल टाकूच. म्हणजे तेव्हा असं होतं की एखादी संस्था तुटेल तुमच्यापासून, एखादं दिग्दर्शक तुमच्यापासून तुटेल, पण मग पण असं होतं की तीच थोडी इंडस्ट्री आहे. अरे हो आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायला मी ते टाकलं. आणि मला विचारतात लोक की नंतर मग काय झालं, म्हणजे तोटा झाला का, नंतर वाईट झाला का काही? नाही, नॉट ओनली मिसेस राऊत सारखा नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा, एक ओळख मिळाली. आणि लेखकाला जे म्हणायचंय ते तुमच्या तोंडी आहे सिनेमात सगळं. ते ऑथर बॅक रोल आपण ज्याला म्हणतो ते तसं होतं. आणि त्या सिनेमासाठी तुम्हाला अवॉर्ड मिळालं. पुन्हा तेच गंमत आहे की त्या सगळ्या मान्यवरांच्या मांदियाळीत तुमच्या नावाची खुर्ची असते. हो, अशोक सराफ तुमच्या शेजारी असताना मी बघितलंय. काय वाटलं असं? बापरे, बापरे, राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं, वारसदार, त्यांचे सगळे सिनेमे ते बाजूला बसलेले. पण काल म्हणजे आपण मनात म्हणतो की बस एवढंच खूप झालं, हेच दोनदा तीनदा दिसू दे टीव्हीवर सराफांच्या बाजूला बसलं. बाबांचं काय म्हणणं होतं? नाही, ते खुश होते नंतर, एकदम खुश होते. पण तरी तू करायला हवं होतंस MPSC. हा, अजून होतं त्यांचं होत असते. नंतर मी त्या विषयावर बोलायचंच नाही. मग तेव्हा जेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात मी जेव्हा सुरू केलं होतं मुंबईला जाणं येणं, माझे काही मित्र, मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. त्यांचे काही दुकान आहेत, तर त्याच्या गल्ल्याजवळ जाऊन बसायचं आपला. तर त्याला कळायचं की पैसे हवेत. मग तसं त्याचे बाकीचे घरातले आहेत का नाही बघायचं, गल्ल्यात हात घालायचा आणि असं म्हणायचं जा लवकर इथून. ते पैसे घेऊन मग मी संध्याकाळी परत, तेव्हा 99 रुपये तिकीट होतं नगर मुंबई, तर ते घेऊन मग मी सकाळी इथे उतरायचं, CBD बेलापूर उतरायचं. तर हे सगळे मित्र तुमच्या सोबत आहेत. वडिलांचा विरोध होता तरी पण मित्रांनी मला फार सहकार्य केलं. म्हणजे फार, म्हणजे जेव्हा वडील घरामध्ये असायचे तेव्हा मी घरात नसायचो. म्हणजे रात्री माझे वडील 7ला झोपायचं, 6:30ला झोपायचं लिटर खाल्यात आणि पहाटे 3ला उठायचं. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो BComच्या, त्या फर्स्ट इयरला माझ्या वडिलांनी लॉला ऍडमिशन घेतलं होतं. मी ग्रॅज्युएट आणि माझे वडील लॉचे ग्रॅज्युएट एकाच वेळेस झालो. तर ते बहुतेक शिक्षणाचं बहुतेक त्यांच्याकडून आलं असेल. त्यांचं म्हणणं होतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही. आणि दुसरी गोष्ट, 2 पानं वाचा, त्यातली एक ओळ लक्षात राहील तुमच्या. काय सांगताय? असे होते ते. त्याच्यामुळे मग आम्हाला ते सवय लागली. म्हणजे आपण भजी खाल्लेला पेपर जो असतो ना तेलकट, त्याच्यावर पण काय लिहिले वाचायचे सवय. गृहशोभिकापासून सगळं वाच. पण मिलिंद सर, आता जेव्हा तुम्हाला डॉक्टरेट मिळेल त्यावेळेला वडिलांना काय आनंद होईल याची म्हणजे कल्पनाच केलेली बरी ना. म्हणजे आणि ते मिळेलच लवकर. म्हणजे तुमचा आता तो प्रबंध लवकर येईल आणि डॉक्टरेट मिळेल. प्राजक्ता, तू बघितला होतास नॉट ओनली मिसेस राऊत? मी नाही बघितलं. तू कुठली फारशी भूमिका बघितल्या नव्हत्यास त्यांच्या आधी? नव्हते बघितले. मग तांबडे बाबा? हो, ते बघितलं होतं. तांबडे बाबांचा ध्यास घेणारा माणूस आपला नवरा होणार आहे तेव्हा वाटलं होतं तुला? मला लग्न म्हणजे जसं माझ्या कझिन्सला कळलं की मिलिंद माझा होणारा नवरा आहे, तर सगळेजण मला तांबडे बाबाच्या नावाने चिडवायला लागले होते. पण तुला असं कोणी बग्ग बाई पिक्चर मधला आहे, त्या साईडला आहे, आता काय माहिती नाही, आधी खूप गोड गोड बोलतात पण मग त्यांच्या खूप मैत्रिणी असतात, मग असं तुला नाही घाबरवलं? हा, हो हो हो, असं म्हणजे बऱ्याच जणांकडून हा रिप्लाय आला होता जसं तुम्ही आता म्हणताय तसं. पण मी मतावर ठाम होते. मी म्हटलं की नाही, मला 100% माहिती आहे की हा माणूस म्हणून चांगला आहे, तर माझी निवड कुठे चुकणार नाही. वा, ती निवड चुकलीच नाही ते तर सिद्ध झालं. पण होतं ना, म्हणजे थोडाफार खूप जणांनी म्हणजे तुम्ही जे म्हटलं अगदी तसंच की असं नसतं. एकतर माझं फील्ड वेगळं आहे, अगदीच मी IT मध्ये आहे, मिलिंद ह्या क्षेत्रात आहे. मग ते IT जो किती फक्त एकतर IT इंजिनियर किंवा डॉक्टर हे म्हणजे हा अगदीच अदर ट्रॅक होता.
आणि मग ते एकतर सगळे शॉक झाले, तो एक दुसरा मुद्दा. पण हा पण एक मुद्दा होता की इंडस्ट्रीमधले जे लोक असतात ते खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतात. मग तू बघ कसं असतं, वर्करनी दाखवण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. पण मग म्हणजे हे मला बऱ्याच जणांकडून ऐकायला हे ताणाच आहे नाही. पण आणि त्यात ह्याचं खलनायकाचा रोल, त्यामुळे ते अजून जास्त होत होतं. पण मी अगदी ठाम होते. पण मग तुझे त्यांच्या आई बाबांबरोबर तुझं कसं होतं नातं? बाबा नाही आहेत आता, आई आहेत. तर आईंचं माझं म्हणजे अगदी फ्रेंडली रिलेशन आहे. कसं असतात ना, म्हणजे खूप शिकलेली नसतात पण ती माणसं. आई तुमची कशी आहे म्हणजे स्वभाव? अच्छा, सिनेमाचं टेलिव्हिजनचं वेळ ते तिकडनं आलेलं दिसतंय. वेळ म्हणजे खूप वेळ दिलं. हे माझ्या पिक्चर बघायचे मिलिंद आणि आई. अच्छा अच्छा. आणि तिला ही नटी ह्याच्या आधी 3 वर्षापूर्वी त्या सिरियल मध्ये होती, तिचं नाव हे होतं वगैरे डिटेल मध्ये सांगते ती. आणि मी ज्या भूमिका करतो त्याबद्दल तर तिचं वेगळंच आहे. मी एका सिरियल मध्ये पोलिसाची भूमिका करत होतो, देव माणूस मध्ये. आणि तो जो देव माणूस आहे तो आणि त्याची बायको मला मारायचा प्लॅन करतात, असा एक सीन होता. तिने पाहिला, मला फोन करून सांगते, काल त्यांनी तुला मारायचा प्लॅन केलाय, त्याच्यासोबत बसू नकोस, त्याच्या हातचं पाणी पिऊ नकोस, त्याची एका ताटात जेवू नकोस. इतकी ती म्हणजे ती तादात मी पाहून तिला वेगळंच करता येत नाही ते सगळं. त्याच्यात ती मिसळ. हा, ते एकदम खरंच आहे असं. मग ते नॉट ओनली मिसेस राऊत बहिरला काय केलं तिनं? नाही, त्यात मी चांगला वकील होतो. अच्छा. त्याच्यामध्ये मला कोणी स्कीम करत असेल माझ्याबद्दल तर ती मला सांगते की पाणी पिऊ नकोस त्याच्या हातचं, ती माणसं चांगले नाहीत, किती आग्रह केला तरी घे आणि ठेवून दे पाणी बाजूला वगैरे. हे 7वी शिक्षण आहे तिचं. पण तिला सिनेमाचं फार वेळ आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही एक वेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. त्यातली ती भूमिका दिग्दर्शक तुम्हाला खूप सांगेल, किंवा तुम्ही NSD FTI मधून खूप शिकला असाल, पण त्यातून ते बरंच व्यवस्थित अचूक काढणं ही काय गोष्ट असते? म्हणजे कसं शोधायचं? देव माणूस मधला इन्स्पेक्टर ना, तांबडे बाबांचा तो भक्त, किंवा नॉट ओनली मिसेस राऊतमध्ये ती फुलराणी, असं वेगवेगळंच आहे हे सगळं. आणि तुम्ही एक वेगळेच आहात स्वतः. तुमचं एक म्हणणं असेल, तुमची अभिनयाची एक वेगळी शैली आहे, पण दिग्दर्शकाला हवंय तसं कसं काढता? कारण गजेंद्र अहिरे इतका हुशार आहे की ती फुलराणीमधली ती भूमिका बघितली आणि सरळ 7-8 चित्रपट देणं. 9 सलग 9 नंतर तुकड्या असे मला मी 14 सिनेमे केलेत. म्हणजे पहिले काही सिनेमे आम्हा दोघांचा बायोडाटा जवळपास सेमच होता. पण ते दिग्दर्शक कसं नॅरेट करतो त्यावर सगळं, तू बोलताना कसे हातवारे करतो किंवा कुठे आवाज खालीवर नेतो, साधारण आपला अंदाज येतो की अच्छा ह्याला असं अपेक्षित आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की नाही, पण हे असंही करता येईल. तर तुम्हाला ते असंही करता येईल ते नुसतं म्हणून नाही जमत, ते त्याला करून दाखवायला लागेल. आणि त्याच्यामध्ये कम्प्लीट बिलीफ पाहिजे तुमचा तुम्ही करताना. एकदा एक फार मोठ्या, मुद्दाम नाव नाही सांगत, ते दिग्दर्शक होते आणि एक असा हात मारायचं त्यांनी मला सांगितलं होतं की असा हात मारा. तर मी काय करत नव्हतं. ते रंगीत तालमी आल्या एक दिवस मला त्यांनी थांबवलं, मी तुम्हाला सांगतो तुम्ही करत का नाही इथे हे. मी मनाचा हिया करून म्हटलं की मी कन्व्हिन्स नाही त्याच्याबद्दल. असं कसं, मला ते वाटत नाही, कारण हे थोडं हे आहे म्हणजे ना. मी म्हटलं मॅडम मी तुम्हाला एक करून दाखवतो की मला जे वाटतं ते करून दाखवतो, आणि तुम्हाला जे वाटतं ते मी तुम्हाला करून दाखवतो. नाही अर्थात म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही फार एनर्जीने करणार, आणि मला जे वाटतं ते म्हटलं नाही रादर मी उलट करेन म्हणलं. आणि मग त्याने 2 पीस एका पाठोपाठ करून दाखवले. मोठे 1-2 पानांचे सलोकी होते. ते म्हणले झालं आणि शांतता. मग म्हटलं की नाही तुम्ही जे करता ते, पण असं ते मांडून ठेवल्याशिवाय दोघांमधल्या गोष्टी क्लिअर होत नाही. पण असे 5-6 प्रकारे करून दाखवता आलं पाहिजे की हे असं पण आहे, असं पण करता येतं, असं पण करता येतं. एकाच रागातली 5 गाणी जसं म्हणतात ना गायक, तसं आहे की आपला तो ट्रे मांडता आला पाहिजे समोर त्यांच्या की बघा हे वेगळं. पण त्यासाठी वाचनाचं मला वाचन पाहिजे, आसपासचं सगळं पाहणं पाहिजे. भोवताला. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, FTI ह्या डिग्र्या आहेत. हा अभिनयाचा ISI मार्क नाहीये. करेक्ट. अरे वा. अरे हो, छोट्या छोट्या वाक्यातून तुम्ही खरंच फिलॉसॉफी सांगताय. त्याच्यामुळे असं तिथून संपल्यानंतर खरं सगळं सुरू होतं. जसं BCom झाल्यानंतर कॉलेज कसं डिसोन करतं आपल्याला, तसं ह्या संस्था आहेत ना, काय काम थोडी देतात ते, त्याच्यानंतर तुमचं असतं. आणि तुम्हाला तुमची कशीदाकारी,
तुमचं भरतकाम, तुमचं विणकाम त्याला करता आलं पाहिजे, तुमचा रंग त्याला देता आला पाहिजे. तुम्हाला खोदकाम करायला किती जागा आहे, मुळात तुम्हाला खोदकाम करता येतं का, पहिलं की ह्याला मी कसं सजू, याचं गार्निश मी कसं करणार आहे, असं चांगलं कसं दिसेल. मग हळूहळू एक एक गोष्टी त्यात ऍड करून ते सगळं तयार होतं. एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला समजा, त्यात 10 कथा आहेत आणि प्रत्येक कथेमध्ये 5-5 पात्र आहेत. तो कथासंग्रह वाचून झाल्यावर तुमच्याकडे 50 पात्रांचा एक भाता असतो. कसं नुसतं बघत तो हसला हरल्यासारखा, हे लिहिले जीएनी वाक्य, पण हे करायचं कसं करायचं, त्याचा कणा थंड पडला, हे लिहिलंय करायचं कसं आहे. तर एक पुस्तक बाजूला ठेवून विचार करून बघा कसं करता येईल सगळं. कसं नुसतं हसला हरल्यासारखा, कसं असेल तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा. अरे ते त्याचा एकूण म्हणून मी असं म्हणतो की त्याच्या पाठीमागचं सुरुवात मध्ये अंत असलं की हे सगळं, पण हे सगळं बारीक स्वतःच्या आपण करून बघितलं पुस्तक बाजूला ठेवून. म्हणजे पुस्तक वाचलं आणि कथा उदाहरणादाखल दाखवाच, म्हणजे आता आम्हाला असं दाखवा, त्याचं खूपच आपण म्हणतो ना की तो हसला पराभूत कसं. तर ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते पात्र रंगायला सोपं जात आहे. तुमच्याकडे माणसं आहेत आणि शेवटी फार काळाने आता आपण अशा सिनेमाच्या वळणावर आलेलो आहोत, इथं माणसांचे सिनेमे यायला लागले. म्हणजे फार पूर्वीपर्यंत हिरोंचे सिनेमे यायचे, म्हणजे समजा आपण देवानंदचे सिनेमे, राजेश खन्नांचे सिनेमे. पण 20 वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं की डुक्कर पकडणाऱ्या मुलात सिनेमा येणार आहे, लोक हसले असते. फॅन्ड्री बद्दल आपण म्हणतो खरे 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 की एक हिरो कोण आहे सिनेमाचा, तर डुक्कर पकडणारा मुलगा. तर ही सिनेमा आहे. आणि पूर्वी कादंबऱ्यावरनं सिनेमा व्हायचे, आता असे काही सिनेमे ज्यांच्यावरनं कादंबऱ्या होऊ शकतात, इतकं चांगलं लेखन अलीकडे आलेलं. हे सगळं हा भोवताल, म्हणजे प्रत्येक येणारा नवीन क्षण सिलेबस आहे, प्रत्येक येणारा नवीन तास तुमचा सिलेबस आहे. 4 पुस्तकं वाचले, मेडिकलची डिग्री घेतली, डॉक्टर झालात, तर ते तिथं शक्य आहे. कारण सर्दीची गोळी ही, डोकेदुखीची गोळी ही, हे फिक्स आहे. पण ह्या रोलची गोळी ही असं कसं करता येईल, या भूमिकेची गोळी असं नाही करता. प्राजक्ता इंजिनियर मॅडम, तुमच्या ऑफिसमध्ये काय चर्चा असते? आमच्या ऑफिसमध्ये तर पहिल्यांदा विश्वासच नाही बसला की ते म्हटले की नाही शक्य नाही. मी काही पटवून देण्याचा प्रयत्न केला नाही, पण मग काय म्हणायचे, म्हणजे म्हणजे काय प्रतिक्रिया सांग ना मला. प्रतिक्रिया अशीच होती की मी म्हटलं अच्छा कोणते मिलिंद शिंदे, अच्छा हे मिलिंद शिंदे, अरे बापरे कसं शक्य आहे, खरं सांगताय. मला स्वतःलाही पहिले काही वर्ष मिलिंद शिंदे कोण हे सांगायला खूप गेलं. एक तेव्हा ते पोपटवाले मिलिंद शिंदे. अरे हो, एका ठिकाणी एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, तिथे प्रमुख पाहुणे मिलिंद शिंदे, ज्येष्ठ गायक. पुसा मी नाही ते गाणं म्हणत, कारण इतकी स्ट्रॉंग इमेज होती त्या काळात. कारण त्या टेप रेकॉर्डरचे कॅसेट त्यावेळेस, आणि तेवढं एकच माध्यम होतं, म्हणजे एक तर आपल्याकडे हे होतं दूरदर्शन, आणि तेव्हा कॅसेट वाजायचे ते इतके फेमस होते. ते मला पहिले 5-7 वर्ष ह्यातच गेले की डिफरन्शिएट करण्यामध्ये. म्हणजे सर असे अतरंगी तुम्हाला अनेक फॅन्स भेटत असतील, काय म्हणतात सांगा. काही लोक करून दाखवतात तुमचा डान्स. तांबडे बाबाचा डान्स मला रस्त्यावर लोकांनी करून दाखवलेला आहे. किंवा देव माणूस म्हटले जे काही डायलॉग लोक हॉटेलच्या बाहेर करून दाखवा म्हणतात किंवा करून दाखवायला सांगतात वगैरे. एकदा रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये एका माणसाने, मी तुमचा डान्स तुम्हाला करून दाखवतो म्हणून तो डान्स मला त्यांनी करून दाखवला. आणि लोक कुठेही म्हणतात एकदा करून दाखव, असं कसं कुठं करून दाखव. ते असे बरेच लोक भेटतात. काही मगाशी सांगितल्याप्रमाणे की एक्साइटमेंट मध्ये तुम्ही मिलिंद काळे ना, मग मिलिंद शिंदे, सॉरी मिलिंद शिंदे, तुम्ही आमचे फॅन आहे. तुम्ही आमचे फॅन आहे म्हणजे तुम्ही आमच्या अख्ख्या फॅमिलीचे फॅन आहे. अरे आपलं कळत असतं की यांना काय म्हणायचं. पण हेच ती माणसं आहेत की ज्यांनी आपलं कौतुक करावं, आपल्या पाठीवर हात ठेवा म्हणून तर आपण घर सोडलो. लोक म्हणतात की तुम्हाला कंटाळा येत नाही का इतकं लोकांसोबत फोटो काढायचं, कसा येईल, हेच तर करायचं होतं. हो ना. 4 कलावंत काय म्हणतो की त्याला 4 लोकांनी ओळखावं, त्याचं एक स्वतःचं घर असावं, 2-4 अवॉर्ड मिळावेत, एखादी गाडी असावी, आणि लोकांनी तुम्हाला अरे तुम्ही ते का गाव तुमचं सुटतं याच्यामुळे सुटतं की तुमच्या पाठीवर कोणतरी म्हणतं की छान काम करतोस, बस तेवढंच मिळतं कलावंत. आणि तू लगेच सोडून निघतो आणि मुंबईला येऊन ठेव.
पण मी साहेब तुम्ही आता NSD मधून पास आउट झालात, FTI पण हा डाऊन टू अर्थ आहे खूप जास्त. शाब्बास, प्रेम उफाळून आलेलं आहे. चला डाऊन टू अर्थ पुढे. डाऊन टू अर्थ आहेतच, सांग ना. नाही म्हणजे आमची एंगेजमेंट म्हणजे सोसायटीच्या क्लब हाऊसमध्येच ठेवली होती. तर एंगेजमेंटला सोसायटीतले तर सगळे आलेच होते, पण जिथे जिथे ज्यांना दुसऱ्या सोसायटीजमध्ये आजूबाजू ज्यांना कळालं की अरे मिलिंद शिंदे त्यांची एंगेजमेंट होती आहे, तर सगळेजण आले होते फोटो काढण्यासाठी. आणि आम्ही लिटरली फोटो सेशन 4 ते 5 तास चाललं आणि हा कंटिन्युअसली प्रत्येकाला हसून फोटो देत होता. अगदी मी कंटाळले होते, पण ह्याचं. हो, पण लग्न झाल्यानंतर मुली जेव्हा जवळ येऊन फोटो काढतात तेव्हा त्या बायकोतली रणरागिणी होते की नाही, काय हे चाललंय हे. म्हणजे भले तो रजतपटावरचा खलनायक असेल, तेव्हा प्राजक्ताचं काय होतं की नाही, म्हणजे अंगार वगैरे असा. नाही, अंगार वगैरे असं काही होत नाही, कारण ॲक्सेप्टेड आहे की असं म्हणजे असं होणार म्हणून. बघा सगळ्याजणी ऐकतायत हे, तो ऍक्सेप्टेड आहे म्हणाली असं. बरं मिलिंद, NSD मधून आलाय, FTI मधून आलाय म्हणून एक बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पण तुमच्याकडे, म्हणजे प्रशिक्षित असलेला तो अभिनेता आहे, पण भूमिका मिळवण्यासाठी रेकमेंडेशन पण हवं, ते अलीकडे कमी झालंय. म्हणजे कुणी कुणाचं चांगलं सांगते का, इतकी स्पर्धा झाली. तुम्हीच म्हटलात की इतक्या गावातून इतकी मुलं भविष्य आजमावण्यासाठी येत आहेत. मग तुम्ही त्या बाबतीत भाग्यवान आहात असं म्हणायचं का, की गिरीश कर्नाड यांनी पण तुम्हाला बोलवावं? तो मार्ग कसा सुकर आहे? तुम्ही चांगलं वागता म्हणून, तुमची मैत्री उत्तम असते, रॅपो छान आहे म्हणून, काय काय कारण आहेत की गिरीश कर्नाडनी तुम्हाला बोलवावं? हा, मला वाटतं की मुद्दल अभिनयच आहे. बाकी ओळखी बिळखी हे नंतरचं आपण पेरेफेरनिलिया हे पूरक गोष्टी आहेत सगळ्या. कारण जर माझं नाव कोणी सुचवलं आणि जे मुख्य काम आहे तेच मला आलं नाही, तर मैत्रीच तुटेल. म्हणजे ज्याच्यासाठी मला बोलवलंय, आणि मी असं म्हणतो की तीच माणसं आहेत पुन्हा, की तुम्ही लोकांच्या मनात, तुम्ही लोकांचे चांगले मित्र होता, कारण तुम्ही बऱ्यापैकी काम करतो पोरगा, अच्छा काम करेल. म्हणजे जेव्हा कर्नाडनी मल्लिका, माझी जी मैत्रीण आहे NSDची, माझ्यासोबत जी पास झाली, ती बँगलोरची, तिला जेव्हा कर्नाडने विचारलं असेल की माणूस तर ठीक आहे, काम कसं करतो, कारण सगळे सुस्वभावी माणसं चांगले नट नसतात, त्याचं काय काय. आता तर म्हणजे एका भूमिकेसाठी 10 माणसांचं ऑप्शन. तर मग तिने सांगितलं असणार की अच्छा काम करताय. तर हे जे मिसिंग एपिसोड आहेत हे जास्त महत्वाचे. कारण तुमच्या पश्चात तुमच्याबद्दल चांगलं बोलणारी माणसं असली की ते वळणावळणाचे प्रवास फार सोपे जातात. ती बस फार महत्वाची. तर त्या बसमध्ये तुम्हाला घेतलं पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे आपण जरी बसमध्ये चढायचा हात केला तर आतल्या माणसाने आपल्याला हात दिला पाहिजे, आणि नेमकं त्या वळणावर तुम्ही उभे पाहिजे, त्या वळणावर, आणि नेमकं त्यांनी ती स्लो केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आत पाय टाकता येईल वगैरे. तर ही माणसं जास्त महत्व आहे. कारण नट खूप चांगले आहेत, खूप चांगले, प्रत्येकाला सगळ्यांना. जेव्हा आपण म्हणतो की माझ्या पाय चप्पल नाही, ती सारी गोष्ट आहे. माझ्या पाय चप्पल नाही म्हणून मी नाराज आहे, पण त्याच्याकडे पायच नाही, त्याच्यात काय करणार तुम्ही? तर तसं की आपण बघितलेत किती लोकांनी 15-20 वर्ष स्ट्रगल केलं. आता आमच्याच बॅचमध्ये काहींना अजून चांगली संधी मिळायची आहे किंवा नाही मिळत काम, तर कुणालाही कधी वाटत नाही आपल्याला काम मिळू नये म्हणून, पण नाहीच मिळत, त्याचं काय करणार? म्हणजे किशोरी आमोणकरांच्या सगळ्या शिष्या चांगल्या गात नाहीत, म्हणजे चांगल्या गात म्हणजे त्यांना तो चान्स मिळत नाही. बरोबर, सगळ्यात चांगल्या गात असतात पण चान्स नाही मिळत, एवढं फक्त हे करा. पण हे सगळं नशिबाचा भाग आहे असं वाटतं तुम्हाला? माझा त्याच्यावर नाही विश्वास. काम करत जा तुम्ही. हा, पण तुम्हाला आता पुढे काय अशी भीती नाही वाटत? आता एक प्रोजेक्ट झाला, बरोबर, आता तुमचे तर इतके म्हणजे 100हून अधिक चित्रपट झालेले आहेत, अनेक इतक्या मालिका झाल्यात आणि नाटक, पण आता मिळालं मान्य आहे मला, पण आता काय पुढे अशी एक भविष्याची भीती वाटते? नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला मगाशी म्हटलं की ते तुम्हाला अपडेट राहायला लागतं. म्हणजे आपण म्हणतो की एकांकिका स्पर्धा ज्या चालू आहे, समजा आपण सवाई म्हणतो, आपण समजा INT म्हणतो, इथे जाऊन मग सध्या काय चाललंय, ट्रेंड काय चालू आहे, मुलांच्या मनातलं काय कोलाहल काय चालू आहे, काय मांडतात लेखनातून, तो कोलाहल मांडतात, काय नक्की ट्रेंड आहे, तर तुम्ही बघितलं की तुम्ही अपडेट राहता. आणि अजून नाही, आणि कामच असं करायचं की कामातलं काम तयार होतं. त्यामुळे कधी असं वाटलं नाही मला की आता पुढे काय, आणि मग 4 वर्षांनी आपल्याला काम नाही मिळालं तर काय करायचं, असं नाही. रिजेक्शन सोचलंय तुम्ही?
खूप. काय सांगता? हो खूप. म्हणजे आत्तापर्यंत आपण परवापर्यंत बोलत होतो की हा सिनेमा आपण करतोय आणि अचानक कळतं की अरे दुसऱ्याच माणसाचं नाव आहे तिथे आणि तुम्हाला न कळवता करतात ते. बापरे. म्हणजे आपलं फक्त भेट राहिली आणि कॉन्ट्रॅक्ट सही करायचे, पण मग त्याच भूमिकेसाठी दुसऱ्या एका नटाला तुम्ही कास्ट केलेलं आहे, पण मग त्या दिवशी वाईट वाटतं फक्त त्या दिवशी फक्त. हा, कारण मग ते एकच धरून बसलं तर काय पुढचं सगळं खराब होतं दिवस. आणि आता नवीन म्हणी आलेले आहेत की लेट्स नॉट स्लीप अँग्री, रागात झोपू नका. ती झोप नसतेच कारण ती, त्यामुळे ते 12 वाजता रात्री बंद केलं पाहिजे. बापरे. पण मिलिंद, इतकं धावतंय सगळे, ही इंडस्ट्री ती इतकी धावती आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनरचे चित्रपट येतात. कदाचित आपल्याला त्या भूमिका आवडणार पण नाही तुम्हाला करायला वगैरे, तर जागा रिकामी होईल असं वाटतं का मग? किंवा कसं करायचं? आता तुम्ही दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पण उतरलेला आहात, पण आपल्याला एक विशिष्ट प्रवाह आवडत असतो. हां, आता तुम्हा दोघांना सांगितलं की तुम्ही रील करा आणि हातात हात घालून डान्स करा, तर तुम्ही करणार नाही कदाचित. तर त्या प्रवाहामध्ये तुम्हाला मिसळायचं नाही म्हटलं तर तुम्ही बाहेर पडाल. पण मी ठरवून घेतले मला कलात्मक सिनेमे फार आवडतात. हा, मी म्हटलं की मी यासाठी आलेलो आहे, मला हे आवडतं सगळं. आणि कमर्शियल सिनेमा जो आहे तो किचनचा भाग आहे, म्हणजे सगळंच असं टाकून जमत नाही. त्यातले निवडून मागे एका पुस्तकात, लमाण पुस्तकामध्ये, लागूंच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मुझे अच्छी फिल्में करनी, असं डॉक्टर लागू प्राण साहेबांना म्हणाले. तर प्राण म्हणाले की डॉक्टर साहब फिल्में करते रहो, अच्छी फिल्में आ जाएंगी उसमें. कारण ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तुम्ही एकटे नट किती वेळ, आपण म्हणतो की मॅच जिंको ना जिंको, आपली इनिंग आपण खेळली पाहिजे, आपल्याकडनं एक 70-80 रनाचा स्कोर झाला पाहिजे, तर तेवढंच आपण करू शकतो, आपल्या हातात तेवढंच आहे. बरं प्राजक्ता, आमचे मिलिंद सर किती रोमॅन्टिक आहेत? खूप आहे. खूप म्हणजे काय, कसं? इंग्रजीमध्येच बोलतात का तुम्ही? तुमचं काय प्रपोज करणं वगैरे पण इंग्रजीमधूनच झालं? हो. काय इंग्रजी भाषेवर एवढं तुमचं प्रेम? म्हणजे सोपी, सहज? नाही, म्हणजे असं की आपण पहिल्यांदा ज्या व्यक्तीशी ज्या भाषेत बोलतो त्या व्यक्तीशी त्या भाषेत आपण कम्फर्टेबल होतो. सो आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगच इंग्लिशमधून बोलण्याने केली. सो आम्ही कंटिन्यू. मग उखाणा पण इंग्रजीमधूनच घेतलास? नाही. The sky is high. चिमण्या इज उडिंग. खरंच हा खलनायक इतका रोमॅन्टिक असू शकतो असं मला वाटत नाही. पण त्या नगर आलं अशी एक, मला आता मकरांनी सांगितले की त्यांना विचार जरा भाषेची गंमत ती जरा सांगा ना. आता आपला वेळ पण आता, पण तुमच्यातला मिलिंद शिंदे जो ऍक्टर आहे तो जरा थोडासा बाहेर येऊ देत ना. त्याचं झालं होतं की आकाशवाणीवर नवीन निवेदकांच्या इंटरव्ह्यू चालू होते, त्यांची टेस्ट चालू होती आणि एक नवीन मुलं होती, शिकत होती. तर त्यांच्या ह्याच्यासाठी बोलवलं होतं मला की परीक्षेसाठी, जो परीक्षा घ्यायची. तर त्याच्यामध्ये एक निवेदक मुला, अगदी नवीन मुलगा होता. श्रोते नमस्कार. श्रोते नमस्कार. 100.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे. दुपारचा बरोबर 1 वाजलाय. त्याच्याकडे चुकून झालं, काही मुद्दाम करायचं नव्हतं. पण तुम्ही म्हटलं की तो तुमचा भाषेचा संस्कार जो बोनसा आहे, तो भाषा संकर लगेच जात नाही, हळूहळू हळूहळू त्यातनं विलग व्हायला. तो नवखा मुलगा होता, ह्यातला विनोद आम्ही तेवढा हेरला. बरोबर. मकरंद पण भाषेचा चाहता आहे. मी त्याला मुद्दाम सांगितलं की, आणि त्याला ते आपल्याला माहिती आहे कुणाचा विनोदाचा चॉईस काय आहे. भाषेचं सौंदर्य आणि भाषा हीच तुमचं जेव्हा ओळख बनते ना, त्यावेळेला मिलिंद शिंदे काय, मकरंद अनासपुरे काय, अनेक जण आहेत, भरत गणेशपुरे काय, तुम्ही असं संपूर्ण महाराष्ट्राचं एक जे लेणं आहे ना, त्याचं 7 समुद्रापार नेलेलं आहे. प्राजक्ता, आता काय मिलिंद यांना कशा भूमिकेमध्ये तुला पाहायला आवडेल? आता आलेल्या सगळ्याच तू पाहिल्यास ना, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तर तू आता काय पाहतेस? स्वप्न काय हवंय तुला त्यांच्याकडून? आता मला सगळं मिळालं असं म्हणायचं नाही, आधीच सांगते. स्वप्न म्हणजे ती त्याची करिअरची चॉईस असेल की त्याने काय करावं. सो तो खूप जास्त त्यामध्ये चूजी आहे की मला हे करायचं आहे, हे करायचं नाही आहे, हे त्याचं अगदी पक्क ठरलेलं आहे. तर मग त्यामध्ये मी काही इंटरफेअर करत नाही. तू भेटायच्या आधी तो बेस तयार होता त्यांचा. हा, तुला जे आवडतंय ते तू कर, मग तुला कशा पद्धतीने. मग पण त्याचं एक असं, जसं तो आता म्हणाला की अपग्रेड
व्हायचा प्रत्येक वेळेस. सो त्या कसोशीने तो प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस की अरे नाही, आताची जनरेशन जी आहे ती झेड जनरेशन बघतीये आपल्याला. मग झेड जनरेशनला काय आवडतंय, त्यांच्या चॉईसेस काय आहेत, मग ते बोलण्याचे शब्द कसे आहेत, त्यांना मग त्या सगळ्या गोष्टीचा तो सर्वांगीण अभ्यास करतो. मिलिंद, आता जेव्हा आपल्या गावाकडे नाटक घेऊन जाता तुम्ही, त्यावेळेला काय मित्रपरिवार घरचे काय असतं, म्हणजे नाटकचा हे जाहिरात लागलेली आहे, तुमचे फोटो असतात आणि नाटक सुरू होणार आहे, तेव्हा काय आता लोकांच्या प्रतिक्रिया आहे, हा जाऊन तिकडे काय करणार आहे असं म्हणणारे यापासून ते आता आणि मिलिंद शिंदेपर्यंतचा जो प्रवास? फार तसं की जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला आलो होतो तेव्हा बरेच लोक म्हणले ते काय करणार आहे तिकडे जाऊ, ते काय सगळ्यांना काय आमरापूरकर होता येतं का, आमरापूरकर नगरचे, सगळ्यांना नाही आमरापूरकर होता येत वगैरे. तर अर्थात हे मला नंतर लोकांनी सांगितलं, पण नंतर आता ती माणसं आमच्या ग्रुपचं आहे आमच्या ग्रुपचं आहे असं म्हणतात. पण ते हे गृहीत आहेत. माझं म्हणणं की लोक म्हणतात की तिथं असं आहे का, तिथं तसं आहे का, बाहेरगावावरून आल्यावर लोक टाळतात का, म्हटलं हे गृहीत हे असं असणारच आहे. तिथं काय तुम्ही रेड कार्पेट कोण टाकणार तुमच्यासाठी, हे अडथळे आहेत हे समजून जा. सगळं ओके ओके आलेले म्हणते ये हा रोल तुझ्यासाठी ठेवला होता 30 वर्षापासून, असं होत नाही. तुम्ही द्या का ऑडिशन काय म्हणतात ते द्या आणि तुम्ही तुमचा रोल घ्या. पण ते काय यश मिळाले की सगळे तुमचे क्लासमेट होतात. आता काही 10 वर्षांनी माझ्यापेक्षा वयाने मोठी माणूस माझा क्लासमेट होता म्हणतात. माझ्या आईला कोणी तर म्हणतात की नगरला आला की चहा पिणार, आई म्हणतो तू कधी चहा पितो, माझे चहा पिल्याशिवाय जात नाही तो. वा वा वा. सगळे तुमचे अचानक तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान, तुमच्या 20 वर्षांनी मोठा माणूस तुमचा क्लासमेट होतो. ते सगळं त्यानंतरच्या त्या चेहऱ्याचं पडद्यावर दिसल्याचं ते. वा वा वा. म्हणजे मी एकदा त्यांना म्हणलो की सांगतो मी पाकिट पण झालो असतो असंच म्हटलं माझ्या खिशातलं पहिलं पाकिट मारलं त्याने. त्या पाकिटाची गोष्ट आहे. एकदा माझं पाकिट फाटलं होतं. पाकिट तर गजेंद्र आयरे सांगितलं नवीन घे ते. तुम्ही म्हणलं अवॉर्ड मिळाल्याशिवाय पाकिट घेत नाही नवीन. काय सांगताय? हो हा, तो म्हणलं की यावेळेस मिळणार. गजेंद्र ती पाकिटाची गोष्ट आहे ती की अवॉर्ड मिळाल्याशिवाय पाकिट नाही भरलायचं. किती पण पाठवून ते असं स्वतःच घरी लावून ठेवायचं. किती छान. काय कुठून शून्यातून प्रवास सुरू झाला आणि नंतर चेकवर अनेक शून्य बसले आणि नंबर वन असं ट्रॉफीवर ती विराजमान झाली. क्या बात आहे. पण त्याच्या पाठीमागे सुद्धा आता प्राजक्ता आहे, त्याचा दरवळ आहे आणि तुम्ही मिलिंद म्हणजे कृष्णच आहात. त्यामुळे त्या कृष्णाच्या पायरीवर आमच्या प्राजक्ताची फुलं पडली आणि आनंदगडे असा हा सुंदर प्रवास आहे. मिलिंद, मला खूप आनंद झाला तुम्ही आज आला. खूप वेगळ्या गप्पा झाल्या आज. तुमचा स्ट्रगल त्याच्यातून वाट काढत, पण तरीसुद्धा चेहऱ्यावर इतकं सुंदर हास्य आहे. मला वाटतं तो स्ट्रगल असा गळून पडेल कुणी ऐकताना आणि एक जिद्द निर्माण होईल की नाही असं असू शकतं, तर आपण पण मिलिंद शिंदे यांच्या मार्गावरून जाऊ शकतो. प्राजक्ता, तुझं खूप कौतुक. अशा खलनायकाला स्वीकारून त्यातला नायक आहे तो इतका सुंदर छान निरागस ठेवला आहे. पुन्हा वेगळ्या कारणासाठी अशा वेगवेगळ्या मोठ्या भावल्या दोघांच्या मध्ये आहेत पुरस्काराच्या, अशा एका छान क्षणी पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.